नमस्कार. स्पर्धा विश्व मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण MPSCच्या इंग्रजी शब्दसंग्रहावर म्हणजे व्होकॅब्युलरीवर लक्ष देणार आहोत. नमस्कार. चला तर मग सुरू करूया का? नक्कीच. आपला पहिला शब्द आहे एबिरोगेट. ठीक आहे. तर शब्द आहे ॲब्रोगेट. याचा मराठी अर्थ आहे रद्द करणे आणि इंग्रजी अर्थ टू अबॉलिश ऑर रिवोक ऑफिशियली. समानार्थी शब्द आहेत अबॉलिश, रिवोक, ॲन्नल, नलिफाय. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या. ॲब्रोगेट म्हणजे साधंसुद्धा कॅन्सल करणं नाही. अच्छा. म्हणजे समजा तुम्ही मित्रांसोबतचा सिनेमाचा प्लॅन कॅन्सल केला तर तिथे तुम्ही ॲब्रोगेट नाही वापरणार. हा शब्द खूप अधिकृत आहे, खूप फॉर्मल आहे. म्हणजे सरकार जेव्हा एखादा कायदा किंवा करार रद्द करतं तेव्हा. अगदी बरोबर. जेव्हा सरकार एखादा कायदा, एखादा करार किंवा एखादी जुनी प्रथा अधिकृतपणे संपुष्टात आणते तेव्हा हा शब्द वापरतात. यात एक अधिकाराची भावना आहे. कळलं. म्हणजे याचं वजन जास्त आहे. शब्दाचं मूळ काय आहे? हा शब्द थेट लॅटिनमधून आला आहे. तिथे ॲब्रोगारे असा शब्द होता, ज्याचा अर्थच टू रिपील किंवा रद्द करणे असा होतो. वा, म्हणजे त्याचा मूळ अर्थ आजही तसाच आहे. हो, अगदी. आणि याला लक्षात ठेवण्याची ट्रिक अब्रोगेट. यातून असं वाटतंय की एखाद्या गोष्टीला गेटच्या बाहेर काढणं असं काहीतरी. अगदी बरोबर पकडलं. कल्पना करा की एक जुना वाईट कायदा आहे, एखाद्या मोठ्या कागदावर लिहिलेला, आणि कोणीतरी तो कागद गुंडाळून राज्याच्या मुख्य गेट बाहेर फेकून देत आहे. हा, इंटरेस्टिंग. तो गेट रिड ऑफ इट, फ्रॉम द गेट. अब्रोगेट, कायद्याला गेटमधून बाहेर काढून रद्द करणे. वा, हे चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं की शब्द विसरणं अशक्य आहे. म्हणजे द गव्हर्नमेंट अब्रोगेटेड द कॉन्ट्रोवर्शियल लॉ. उत्तम. चला आता या जड वातावरणातून बाहेर पडूया. पुढचा शब्द घेऊया, एसर्बिक. ठीक आहे. शब्द आहे एसर्बिक. मराठी अर्थ कडू किंवा तिखट. इंग्रजी अर्थ शार्प, सार्कॅस्टिक और बाइटिंग इन स्पीच टेम्पर. आणि समानार्थी शब्द आहेत शार्प, सार्कॅस्टिक, सार्डॉनिक, बिटर. गंमत बघा, कडू किंवा तिखट म्हटल्यावर आपल्याला पदार्थांची चव आठवते, पण एसर्बिक हा शब्द चवीसाठी जवळजवळ वापरलाच जात नाही. अच्छा. तो वापरला जातो बोलण्यासाठी, स्वभावासाठी किंवा टीकेसाठी. म्हणजे एखाद्याची बोलायची पद्धत खूप बोचरी, टोचणारी असेल तर त्याला ॲसर्बिक कॉमेंट्स असं म्हणता येईल. परफेक्ट, अगदी बरोबर. याचं मूळ लॅटिन शब्द ॲसर्बसमध्ये आहे, ज्याचा अर्थ सावर किंवा हार्श, म्हणजे आंबट किंवा कठोर असा होतो. हे खूपच मेनारिक आहे. हो ना. आपण शारीरिक संवेदनांना थेट भावनांशी आणि स्वभावाशी जोडतो. जसं आपण म्हणतो की कुणीतरी गोड स्वभावाचं आहे, तसंच कुणीतरी तिखट बोलणारं असू शकतं. आणि याची ट्रिक तर अगदी स्पष्टच आहे. ॲसर्बिक हा शब्द ऐकायला ॲसिडिक सारखा वाटतो. आणि हा केवळ ध्वनीसारखेपणा नाहीये. ॲसिड जसं त्वचेला जाळतं, एक प्रकारची आग निर्माण करतं, तसेच ॲसर्बिक शब्द किंवा टीका मनाला लागते, मनाला जाळते. वा, म्हणजे बोचऱ्या टीकेनंतर जे मन जळतं ती भावनाच ॲसर्बिक आहे. बरोबर. याच कडवटपणाशी जोडलेला आपला पुढचा शब्द आहे ॲक्रिमनी. हो, दोन्ही शब्द नकारात्मक भावना दर्शवतात, पण त्यांच्यात एक महत्त्वाचा फरक आहे. पुढचा शब्द आहे ॲक्रिमनी. मराठी अर्थ आहे कटुता किंवा वैर. इंग्रजी अर्थ बिटरनेस ऑर इल फीलिंग इन अ रिलेशनशिप. समानार्थी शब्द आहेत बिटरनेस, रँक, इल फीलिंग, हार्शनेस. आता फरक समजून घेऊया. ॲसर्बिक हे एक शस्त्र आहे, म्हणजे ती बोचरी टीका. आणि ॲक्रिमनी तर ॲक्रिमनी ही त्या शस्त्रामुळे झालेली जखम आहे. नात्यांमध्ये भांडणानंतर, वादविवादानंतर जी एक कायमची कडवटपणाची भावना राहते, जे वैर मनात घर करून बसतं, त्याला ॲक्रिमनी म्हणतात. अच्छा. म्हणजे ॲसर्बिक कमेंट्समुळे नात्यात ॲक्रिमनी निर्माण होऊ शकते. बरोबर. अगदी बरोबर. घटस्फोटाची प्रकरणं, व्यावसायिक भागीदारांमधील वाद, या सगळ्याचं वर्णन करताना फुल ऑफ ॲक्रिमनी असं म्हटलं जातं. आणि याची ट्रिक? ही तर खूपच व्यावहारिक आहे. ए क्राय मनी. हो. म्हणजे पैशांवरून मनी, भांडून लोक रडतात, क्राय, आणि त्यातूनच नात्यात ॲक्रिमनी म्हणजेच कटुता येते. ही ट्रिक शब्दाच्या अर्थाला एका ठोस आणि नेहमी दिसणाऱ्या कारणाशी जोडते, त्यामुळे ती खूप प्रभावी आहे. चला, आता या सगळ्या नकारात्मक शब्दांमधून बाहेर पडूया. खूप झालं रद्द करणं, तिखट बोलणं आणि कटुता. हो, एक सकारात्मक बदल हवाच. आता आपण एका अशा शब्दाकडे वळूया जो शुद्धता आणि परिपूर्णतेचं प्रतीक आहे. शब्द आहे इमॅक्युलेट. वाह. मराठी अर्थ निष्कलंक किंवा स्वच्छ.
इंग्रजी अर्थ परफेक्टली क्लीन, नीट और फ्री फ्रॉम फ्लॉज. समानार्थी शब्द स्पॉटलेस, क्लीन, प्युअर, अनटार्निश्ड. या शब्दाचं मूळ समजून घेतलं की त्याचा अर्थ आयुष्यभर विसरणार नाही. हा लॅटिनमधून आलाय. यात 2 भाग आहेत. इम म्हणजे नाही. बरोबर. इम म्हणजे नाही, नॉट, आणि मॅक्युला म्हणजे डाग, स्पॉट. अरे वा. म्हणजे इमॅक्युलेटचा शब्दशः अर्थ आहे एकही डाग नसलेला. मग याचा संबंध फक्त स्वच्छ कपड्यांशी नाही, बरोबर? अजिबात नाही. हीच तर या शब्दाची ताकद आहे. तुम्ही म्हणू शकता ॲन इमॅक्युलेट व्हाईट शर्ट, पण तुम्ही असंही म्हणू शकता ॲन इमॅक्युलेट परफॉर्मन्स, म्हणजे एक निर्दोष सादरीकरण. किंवा अ पर्सन ऑफ इमॅक्युलेट कॅरेक्टर. अगदी. एक निष्कलंक चारित्र्याचा माणूस. त्या मॅक्युलर रूटबद्दल मला एक प्रश्न आहे. बायोलॉजीमध्ये मॅक्युलर डिजेनरेशन नावाचा डोळ्यांचा आजार असतो. त्याचा आणि याचा काही संबंध आहे का? उत्तम निरीक्षण. अगदी तोच शब्द आहे. डोळ्याच्या रेटिनावर जो एक महत्वाचा स्पॉट असतो त्याला मॅक्युलार म्हणतात. त्यामुळे बघा, एक मूळ शब्द समजल्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रांतील शब्द समजायला मदत होते. हे खरंच खूपच उपयुक्त आहे. आणि याची ट्रिक पण मजेशीर आहे. आय मॅक्युलेट म्हणजे आय लुक कूल बिकॉज माय ड्रेस इज इमॅक्युलेट. ही ट्रिक लक्षात ठेवायला सोपी आहे. आता एका निर्दोष कामगिरीनंतर अशा व्यक्तीकडे वळूया जिला हरवणं अशक्य आहे. पुढचा शब्द आहे इनविन्सिबल. हा शब्द ऐकला की अंगावर रोमांच उभे राहतात. एक शक्ती आहे यात. हो ना. शब्द आहे इनविन्सिबल. मराठी अर्थ आहे अजिंक्य. इंग्रजी अर्थ टू पॉवरफुल टू बी डिफीटेड ऑर ओव्हरकम. समानार्थी शब्द अनकॉन्करेबल, इम्प्रेग्नेबल, इंडॉमिटेबल. इन्व्हिन्सिबल आणि स्ट्रॉंग यात फरक आहे. स्ट्रॉंग म्हणजे शक्तिशाली, पण इन्व्हिन्सिबल म्हणजे इतका शक्तिशाली की त्याला हरवणं शक्यच नाही. अच्छा. यात एक प्रकारची दैवी शक्तीची भावना आहे. जसं आपण इतिहासातल्या काही योद्ध्यांना अजिंक्य मानतो. आणि या शब्दाचा मूळ सुद्धा जिंकण्याशी संबंधित असणार. हो. यातील विंची हा भाग लॅटिन विन्सेरे या शब्दावरून आला आहे, ज्याचा अर्थ टू कॉन्कर किंवा जिंकणे असा होतो. विक्ट्री हा शब्दही तिथूनच आला आहे. आणि सुरुवातीचा इन म्हणजे नॉट. बरोबर. त्यामुळे इनविन्सिबल म्हणजे नॉट कॉन्करेबल, ज्याला जिंकता येत नाही असा. आणि याची ट्रिक तर शब्दाच्या आतच दडलेली आहे. इनविन्सिबल. समवन हु इज ऑलवेज इन टू विन इज इनविन्सिबल. हे अगदी सोपं आणि प्रभावी आहे. विन हा शब्द थेट जोडला जातो. पुढचा शब्द थोडा गुंतागुंतीचा आहे. शब्द आहे इंट्रीग. आणि याचे 2 वेगवेगळे अर्थ आहेत असं दिसतंय. एक म्हणजे कारस्थान आणि दुसरा कुतूहल. हे दोन्ही अर्थ एकाच शब्दातून कसे काय येऊ शकतात? खूप चांगला प्रश्न आहे. आणि याचं उत्तर पुन्हा एकदा त्याच्या मूळ शब्दात दडलं आहे. इंट्रिग हा शब्द लॅटिन इंट्रिकॅरेवरून आला आहे, ज्याचा अर्थ होतो टू एन्टँगल, म्हणजेच गुंतवणे. गुंतवणे. अच्छा. आता विचार करा, दोन्ही अर्थ गुंतवण्याशी कसे जोडलेले आहेत. पहिला अर्थ कारस्थान. यात काय होतं, लोकांना एका गुंतागुंतीच्या योजनेत गुंतवलं जातं. हो. जसं की द पॅलेस वॉज फुल ऑफ पॉलिटिकल इंट्रिग. राजदरबार राजकीय कारस्थानांनी भरलेला होता. हो. आणि दुसरा अर्थ आहे कुतूहल निर्माण करणे. जेव्हा एखादी रहस्यमयी गोष्ट तुमचं मन गुंतवून ठेवते, तुमचं लक्ष वेधून घेते. बरोबर, तेव्हा ती गोष्ट तुम्हाला इंट्रिग करते. जसं की द एंडिंग ऑफ द मूव्ही इंट्रिग्ड मी. वाव. म्हणजे गुंतवणे हा एकच धागा या दोन्ही अर्थांना जोडतो. हे कळल्यावर हा शब्द खूप सोपा वाटतोय. आणि याची ट्रिक पण गुंतागुंतीशी संबंधित आहे. इंट्रिकी. हो. जेव्हा तुम्ही एखाद्या ट्रिकी म्हणजेच गुंतागुंतीच्या योजनेत सामील होता तेव्हा ते एक इंट्रिग असतं. ही ट्रिक पहिल्या अर्थासाठी म्हणजे कारस्थानासाठी उत्तम काम करते. आता समजा तुम्ही अशाच एखाद्या राजकीय कारस्थानात म्हणजे इंट्रिगमध्ये अडकलात, तर तुम्हाला त्यातून होणारं नुकसान कमी करायचं असेल. हसतो. त्यासाठी जो शब्द आहे तो आपला पुढचा शब्द आहे मिटिगेट. खूप छान जोडलंय. हो, मिटिगेट हा शब्द वर्तमानपत्रात आणि औपचारिक लेखनात खूप वापरला जातो, विशेषतः आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात. शब्द आहे मिटिगेट. मराठी अर्थ तीव्रता कमी करणे. इंग्रजी अर्थ टू मेक लेस सिव्हिअर, सिरियस ऑर पेनफुल. समानार्थी शब्द ॲलिव्हिएट, रिड्यूस, ईज, क्वायट. इथे एक गोष्ट समजून घ्या. मिटिगेट म्हणजे समस्येला पूर्णपणे संपवणे नव्हे. अच्छा. त्याचा अर्थ आहे एखाद्या वाईट गोष्टीचा प्रभाव, तिची तीव्रता कमी करणे.
समजा पूर येणार हे निश्चित आहे, तर आपण पूर थांबवू शकत नाही, पण नदी किनारी तटबंदी बांधून पुरामुळे होणारं नुकसान मिटिगेट करू शकतो. म्हणजे डॉक्टर रुग्णाला वेदना कमी करण्यासाठी जे औषध देतात ते वेदना मिटिगेट करण्यासाठी असतं. अगदी बरोबर. नुई लॅटिन शब्द मिटिगेरचा अर्थच टू सॉफ्टन किंवा सौम्य करणे असा आहे. आणि याची ट्रिक तर खूपच देशी आणि लक्षात राहण्यासारखी आहे. मिटिगेट. हसतो. कल्पना करा की तुमच्या गेटजवळ आग लागली आहे आणि तुम्ही त्यावर माती, मिट्टी टाकून ती आग कमी करत आहात, तिचा जोर कमी करत आहात. म्हणजे तुम्ही आगीची तीव्रता मिटिगेट करत आहात. बरोबर. हे चित्र डोळ्यासमोर ठेवलं तर हा शब्द कधीच विसरणार नाही. आता नुकसान कमी करण्यापासून थेट वैभवाच्या शिखराकडे जाऊया. आपला 8वा शब्द आहे ऑप्युलन्स. हा शब्द ऐकला की डोळ्यासमोर मोठमोठे राजवाडे, सोनं नाणं आणि ऐषाराम येतोच. हो, शब्द आहे ऑप्युलन्स. मराठी अर्थ श्रीमंती किंवा वैभव. इंग्रजी अर्थ ग्रेट वेल्थ और लक्झुरियसनेस. समानार्थी शब्द वेल्थ, रिचनेस, लक्झरी. रिच आणि ऑप्युलन्स यात एक फरक आहे. एखादी व्यक्ती रिच असू शकते, म्हणजे तिच्याकडे खूप पैसे असू शकतात, पण ऑप्युलन्स म्हणजे ती श्रीमंती दिसली पाहिजे. अफाट संपत्तीचं प्रदर्शन. अगदी मोठमोठे महाल, महागड्या गाड्या, हिऱ्या माणकांचे दागिने, या सगळ्याला ऑप्युलन्स म्हणतात. म्हणजे जुन्या काळातल्या राजा महाराजांची जीवनशैली हे ऑप्युलन्सचं उत्तम उदाहरण आहे. अगदी बरोबर. आणि याची ट्रिक पण दागिन्यांशी संबंधित आहे. ओपाल एन्स. ओपाल. ओपल हे एक मौल्यवान रत्न आहे. ओपल आणि हिऱ्यांसारखी रत्न वापरणारे लोक श्रीमंत असतात, त्यांच्याकडे ऑप्युलन्स असतं. छान. आता या वैभवाच्या जगात सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असू शकते, यावर आपला पुढचा शब्द आहे पॅरामाउंट. हा शब्द प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी, म्हणजे प्रायोरिटी सेट करण्यासाठी खूप महत्वाचा आहे. शब्द आहे पॅरामाउंट. मराठी अर्थ सर्वोच्च किंवा अत्यंत महत्वाचे. इंग्रजी अर्थ मोर इम्पॉर्टंट दॅन एनिथिंग एल्स, सुप्रीम. समानार्थी शब्द आहेत फोरमोस्ट, सुप्रीम, सुपिरियर. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला पॅरामाउंट म्हणता, तेव्हा तुम्ही इतर सगळ्या गोष्टी गौण आहेत असं सांगत असता. ती गोष्ट सर्वात वर असते, सर्वोच्च स्थानी. तिच्यापुढे कशाचाही विचार केला जात नाही. जसं की विमान प्रवासात द सेफ्टी ऑफ द पॅसेंजर्स इज ऑफ पॅरामाउंट इम्पॉर्टन्स. बरोबर. प्रवाशांची सुरक्षा ही सर्वोच्च महत्वाची गोष्ट आहे. हो. आणि याची ट्रिक तर अगदी सरळ आहे. पॅरामाउंट यातील माउंट म्हणजे पर्वत. जसा माउंट एव्हरेस्ट. हो, जसं माउंट एव्हरेस्ट हा जगातला सर्वोच्च पर्वत आहे, त्याचप्रमाणे पॅरामाउंट म्हणजे सर्वोच्च महत्वाचे. पर्वताच्या शिखराची कल्पना सर्वोच्च या अर्थाला पूर्णपणे स्पष्ट करते. यापेक्षा चांगली ट्रिक असूच शकत नाही. आणि आता त्या सर्वोच्च स्थानी पोहोचण्यासाठी तुम्हाला तुमचा प्रतिस्पर्ध्यांना हरवावं लागेल. त्यासाठी आपला आजचा शेवटचा शब्द आहे व्हॅन्क्विश. हां, पुन्हा एकदा शक्ती आणि विजयाचा शब्द आहे. शब्द आहे व्हॅन्क्विश. मराठी अर्थ पराभव करणे. इंग्रजी अर्थ टू डिफीट थरली इन बॅटल ऑर कॉम्पिटिशन. समानार्थी शब्द कॉन्कर, डिफीट, ओव्हरकम. डिफीट आणि व्हॅन्क्विश यामध्ये एक सूक्ष्म पण महत्वाचा फरक आहे. डिफीट म्हणजे हरवणे, पण व्हॅन्क्विश. व्हॅन्क्विश म्हणजे संपूर्णपणे पराभूत नव्हे, नामोहरम करणे, प्रतिस्पर्ध्याला धुळीस मिळवणे. यात एक अंतिम आणि संपूर्ण विजयाची भावना आहे. म्हणजे जसं एखाद्या महानायकाने खलनायकाचा पूर्णपणे नायनाट केला तर त्याला द हिरो व्हॅन्क्विश द विलन असं म्हणता येईल. अगदी बरोबर. हा एक खूप शक्तिशाली शब्द आहे आणि याची ट्रिकसुद्धा तितकीच शक्तिशाली आहे. हो, ट्रिक आहे व्हॅन स्क्विश. कल्पना करा की एक मोठी जड व्हॅन आहे जी शत्रूला चिरडून त्याचा पूर्णपणे पराभव करते. हां, थोडी हिंसक आहे पण अत्यंत प्रभावी आहे. ती संपूर्ण पराभव ही कल्पना अचूकपणे पोहोचवते. तर हे होते आजचे आपले 10 शब्द. आता एक पटकन उजळणी करूया, जेणेकरून हे सर्व शब्द मनात पक्के बसतील. मी शब्द आणि त्याचा मराठी अर्थ सांगते. चला. ॲब्रोगेट, रद्द करणे. ॲसर्बिक, कडू किंवा तिखट. ॲक्रिमोनी, कटुता. इमॅक्युलेट, निष्कलंक. इन्व्हिन्सिबल. अजिंक्य. इंट्रीग. कारस्थान किंवा कुतूहल. मिटिगेट. तीव्रता कमी करणे. ऑप्युलन्स. श्रीमंती, पॅरामाउंट, सर्वोच्च. आणि शेवटचा व्हॅन्क्विश, पराभव करणे. ही जलद उजळणी खूप महत्वाची आहे. या क्षणी प्रत्येक शब्दाशी जोडलेली ट्रिक आणि त्याचं चित्र आठवण्याचा प्रयत्न करा. त्याने हे शब्द तुमच्या दीर्घकालीन स्मरणात पक्के बसतील.